आता आपण पाहतोय की 7व्या दिवसाचा श्रीमद भागवत कथेचं समापन 7व्या दिवसाचं झाल्यानंतर उद्या कानाची कीर्तन होणार आहे। तत्पूर्वी बाबाजी इंडियामध्ये आल्यानंतर तिथे प्रचंड मोठ्या संख्येने रांगा लागल्या भिक्षा घेण्यासाठी। रुद्राक्षाची माळ आपण पाहतो त्यांच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे। रुद्राक्ष हे चेतनेचा बाहेर करणारा असा वृक्ष असतो आणि त्या वृक्षाच्या बियापासून तयार झालेल्या माळा हिंदू सनातन संस्कृतीमध्ये अध्यात्माच्या स्वरूपामध्ये वापरल्या जातात। त्या माळा स्वतः गळ्यात घालून बाबा भिक्षा घेत आहेत आणि भिक्षा केल्यानंतर भिक्षेचे काही तत्व असतात त्याचं अनुपालन त्याचं अनुपालन या दृष्टीने हे सगळं सांगितलं हजारोंच्या संख्येत आणि म्हणून लातूरमध्ये घडलेल्या या सत्संगाची चर्चा केवळ मराठवाडा नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रभर होते। एकीकडे शिक्षणाचा लातूर पॅटर्न गाजत असताना अध्यात्माच्या पॅटर्नमध्ये परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यांनी एक नवा पॅटर्न निर्माण केला असं म्हटलं तर ते संयुक्तिक ठरेल। आता या कथेच्या माध्यमातून या ठिकाणावर माध्यम वृत्तासाठी थेट आपण महाराजांशी अवघ्या काही क्षणासाठी बोलणार आहोत। या कथेचं चैतन्य झालेलं आहे। 1-2 मिनिटासाठी आपण महाराजांशी प्रत्यक्ष संवाद करू। स्टॉप करा चला माध्यमवृत्त या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 7 दिवसाच्या या कथेमधून प्रतिबिंबित झालेला सार सर्वांनी पाहिलेला आहे। शेवटच्या दिवशी आशीर्वचनाच्या माध्यमातून आपण जी चेतना जागृत केली त्या चेतनेचं चेतनत्व आणि सृजनशीलता आपल्या शब्दामध्ये आपण या चॅनलमध्ये माध्यम या चॅनलचे माध्यम वृत्त या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो। आज लातूर शहरामध्ये कार्याची पूर्ण होती त्याच्यामध्ये तसंच सत्य प्रगट झालं म्हणजे अंधाराच्या नाश होतो, असत्याच्या नाश होतो। लाईट लावल्यावर अंधार नष्ट होतं, सूर्य उदय झाल्यानंतर अंधाराच्या नाश होतो। त्याच पद्धतीने इथं सत्याची चेतना आहे। प्रत्येकाला सुंदर बघू वाटतं, प्रत्येकाला वाटतं की आम्ही हो या गोष्टींना स्वीकारावं। जीवनामध्ये आतापर्यंत आपण हे सर्व देवघोडे लोक आहेत। आम्हाला धार्मिक बनायचे पण थोडंच धार्मिक बनायचं, आम्हाला अंधश्रद्धाळू धार्मिक आणि त्याच्यामुळे आमच्या मन आत्म्यावर ग्लानी येते आणि ती ग्लानी आल्यामुळेच आम्ही सत्यापासून वंचित राहतो असं मला वाटतं। आणि या 7 दिवसामध्ये या सर्वांना धर्म काय आहे श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून मी माझ्या दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो। त्यांना हो अंतरात्म्याला त्यांना तो भार ते सूत्र त्यांना हृदयस्थ करता आले आणि म्हणून हा दीनघोडा समाज तरुण इथं गळ्यामध्ये ज्या धर्माचे ते अनुयायी आहेत, हिंदू धर्मामध्ये गळ्यामध्ये माळा धारण करणे, डोक्याला मस्तिष्काला गंध लावणे हे हिंदू धर्माची एक परंपरा आहे। ही प्राथमिक लक्षण आहे। त्याच्यामुळे ते आता उत्स्फूर्तपणे माळा घालून घेण्यासाठी सर्व महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील पाहत तर याचा अर्थ मी त्यांना माळा घालून दिल्या म्हणजे मी काही त्यांना सर्वस्व हे नाही करून देत। माळेचा अर्थ कमीत कमी तुमच्या जीवनामध्ये हे अनुशासन असावं की आपण या धर्माचे प्रतिनिधी आहोत। कमीत कमी मांसाहारापासून मुक्ती व्हावी, व्यसनापासून मुक्ती व्हावी, चांगलं जीवन तुम्ही संस्कारमय जीवन जगावं ही भावना असते त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे त्या माळेचं संत कसे असावेत याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहत असाल तर ते परमपूज्य विद्यानंद सागर महाराजजी अध्यात्म आश्रम गातेगाव। अध्यात्म, विज्ञान, ज्ञान, चेतना या सर्वांचा संगम करत गेली 7 दिवस
अत्यंत बहारदारपणे श्रीमद भगवत गीता अक्षरशः श्रीकृष्णाच्या वाणीतून अवतरते की काय याचा आभास व्हावा इतक्या तल्लीनतेनं मांडली गेलेली ही कथा महाराष्ट्राच्या पटलावरती अत्यंत तेजस्वी रूपाने विविध माध्यमातून प्रकट झाली। माध्यम मुहूर्तच्या माध्यमातून आजच्या 7व्या दिवशी कथेचा सार एकत्रित करत असताना मानवी जीवनाचा गाभा हे श्रीमद भागवत कथा आहे हे सांगत असतानाच पाखंडीपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे, समाजातली अंधश्रद्धा कशी नाहीशी झाली पाहिजे, चेतनेचा स्वर दुमदुमत असतानाच मोक्षापर्यंत पोहोचत असताना मोक्षाच्या अगोदर जी अवस्था येते त्या अवस्थेला मनशांती म्हणतात आणि मनशांती मिळाल्यानंतर जीवनाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो। हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे ज्या लातूर पॅटर्ननं जगभरामध्ये शिक्षणाच्या पंढरीमधले वारकरी पाठवले आणि शिक्षणाची चेतना जागृत करून जगाची सेवा करण्यासाठी इथून शिक्षण क्षेत्रातले नंदादीप तेवत ठेवले, तसेच नंदादीप अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तेवत ठेवण्याचं काम आपण स्वतः घेतलेलं आहे। आणि म्हणूनच परमपूज्य विद्यानंदी सागर महाराज यांच्याकडे पाहताना केवळ संत म्हणून नव्हे तर भारतातील नव्या विचाराचे क्रांतिकारी संत म्हणून त्यांच्याकडे समाज पाहत आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून गेल्या या 7-8 दिवसामध्ये लक्षावधी लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली, अध्यात्म स्वीकारलं, भागवत कथा स्वीकारली आणि इथून चेतनेचा दीप घेऊन आपापले उंबरठे उजळण्यासाठी ते प्रस्थान करत गेलेत। या कथेला उद्या काल्याचा कीर्तनाचा समारोप होतोय, त्या समारोपामध्ये लक्षावधी लोक या ठिकाणी सहभागी होतील आणि लातूर पॅटर्नच्या शिक्षणाच्या पॅटर्न बरोबर अध्यात्माच्या सत्संगाच्या परमपूज्य विद्यानंदी सागर महाराजांच्या या पॅटर्नची चर्चाही महाराष्ट्रभर होते आहे। माध्यम मुहूर्तच्या विशेष कव्हरेज करिता वृत्त संपादक आणि मुख्य संपादक गोपाळ कुलकर्णी यांच्यासह मी निवेदक प्रासंगिक निवेदक अब्दुल गालिब शेख लातूर या ठिकाणाहून राजेश्वर नंदजी महाराज या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांना भेटू आणि विचारतो की ही कथा कशी लागणार महाराज जी आप झांसी से यहाँ पर इस कथा का वैशिष्ट्य क्या रहा ये जो कथा हुई है परम पूज्य माता श्री स्वामी नित्यानंद सागर महाराज जी के वास्तव में यही समाज के लिए जरूरत है जो पूज्य महाराज श्री जी ने की है। समाज के लिए बहुत ही सुंदर शिक्षा दी है, संस्कार दिए हैं, ज्ञान दिया है, कोई पाखंड में नहीं उठाया है, सारे पाखंडों से निवृत्त करके महाराज जी ने सीधा मार्ग दिखाया है। क्योंकि आज समाज इतने पाखंड में उलझ चुकी है कि उसको पता ही नहीं चलता किस मार्ग से जाए, किस मार्ग से परमात्मा सुलभ हो सकता है। ऐसे ही महापुरुषों की अब जरूरत रह गई है जिससे कि हमारी आने वाली संस्कृति भी मजबूत हो, आने वाले भी हमारे भक्तगण इतने मजबूत हैं कि जिससे हमारी सनातनी परंपरा को इतनी बुलंदियों तक ले जाए। पर ले तभी जाएंगे जब ऐसे गुरुजनों के चरणों में बैठ करके ये कथा सुनकर के संस्कारी बनेंगे जिससे कि वास्तव में हमारा धर्म बच सकता है। और ऐसे ही महापुरुषों की जरूरत है जिन्होंने पूरी जान की वायु लगा दी धर्म के लिए, कुर्बानी कर दी धर्म के लिए। ऐसे ही महापुरुष इस धरातल में हमारी संस्कृति को बचा सकते हैं। जो वास्तव में पूज्य महाराज श्री जी की कथा थी ये बहुत ही आनंददायक थी, बहुत ही सुख देने वाली थी, बहुत ही जीवन में लाभदायक थी। शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः। मेरा नाम स्वामी बालकानंद गिरी है। मैं आंध्र प्रदेश से सामलपुर से हूँ। मैं यहाँ पर महाराज जी के साथ में 2014 से लेकर महाराज जी के साथ में हूँ। महाराज जी के साथ में मैं मित्र के रूप में महाराज जी के मित्र के रूप में आया और महाराज जी के साथ में रहते हुए महाराज जी के विचारों से बहुत ही प्रभावित होने के बाद में मैं महाराज जी के साथ आज तक मैंने महाराज जी के साथ में बहुत सारे प्रोग्रामों में महाराज जी के साथ में मैं रहा, उन प्रोग्रामों में सेवा भी करते रहा और मैंने महाराज जी को पास से देखा। बहुत सारे लोगों के जीवन का परिवर्तन भी मैंने देखा है। मेरे खुद के जीवन में जो परिवर्तन हुआ है ये सबसे मुझे अनमोल चीज़ मिली है। जो अपने से बड़े हैं उनका अपने को जो मार्गदर्शन मिलता है उस मार्गदर्शन को हम अपने शब्दों में कभी भी प्रकट नहीं कर सकते। और हर व्यक्ति को मार्गदर्शन की ज़रूरत रहती है अपने
कहीं भी देखिए, जो अपने से बड़े बुजुर्ग है, जिनको अनुभव है, और संसार में आदमी जब भी कहीं मार्गक्रमण करता है तो दूसरे के अनुभव जो हमको फ्री में मिल रहे हैं। आपको पता होगा, चरखे में हाथ देने से हाथ टूट जाएगा, तो दूसरे के अनुभव से जो हम सीख रहे हैं, हमें वो अनुभव फ्री में मिल रहे हैं और उनको आत्मसात कर करके हम लोग जरूर सीखें, ऐसा समझ कर करके मैं उस अनुभव से जब चलने लगा तो मेरे जीवन में जो परिवर्तन होने लगा है और होते गया है, उसको मैं अपने शब्दों में तो कभी प्रकट नहीं कर सकता। आज मैं महाराज जी के विषय में जब भी बोलने जाता हूँ तो मेरे पास शब्द कम पड़ जाते हैं, कहाँ से शुरू करें और कहाँ ख़त्म करें। और आज भी मैं कई जो महाराज जी के साथ में ज़्यादा रहता हूँ तो मैं देखता हूँ कि कई लोग पहले कैसे थे और आज उनका उनमें कैसी परिपूर्णता आ रही है, उनमें कैसा सुधार हो रहा है, उनके जीवन में कैसा विकास हो रहा है, आज मैं खुद भी देख रहा हूँ। और मैं इस विषय में कुछ ज़्यादा नहीं बोल सकता क्योंकि मैं कोई प्रवक्ता नहीं हूँ। इतना बोल कर करके मैं आप सभी को साधुवाद देता हूँ। महाराज जी को जिन्होंने भी सुना है वो उनके विचारों पे चले, इतना बोल करके मैं अपनी वाणी को पूर्ण विराम। हरिभक्ती परायण महंत श्री महादेव महाराज बोराडे शास्त्री जगद्गुरु तुकोबराय पावनधाम संस्थान औरंगपुर तालुका केज जिल्हा बीड। आज या ठिकानी लातूर नगरी में पूजनीय आदरणीय बाबा के सानिध्य में बहुत बड़ा सत्संग का आयोजन किया था। मोठा सत्संग झालेला आहे आणि या सत्संगामध्ये महाराजांच्या मुखातून भागवत कथा सर्वांनी श्रवण केली। सदाचारी जीवन कसं जगावं, आपल्या जीवनामध्ये मानुष्यत्व किती महत्त्वाचं असतं याच्याकरता बाबांनी जे अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, सध्याच्या काळाला गरजेचं आहे। हजारो भाविकांनी या सत्संगाचा, बाबांच्या सत्संगाचा लाभ घेतला आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे विचार उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आयोजकांनी सुंदर आयोजन करून एक धर्मसंस्कृती, धर्मजागरण या निमित्तानं होत असताना एक संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्याकरता आयोजकांनी अतिशय भव्य नियोजन या ठिकाणी केलं आणि बाबांच्या मुखातले विचार, संत विचार समाजापर्यंत या निमित्तानं पोहोचले। अतिशय भव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपलं जीवन धन्य करून घेतलेलं आहे। धन्यवाद। सिंह देशमुख खरं म्हणजे महाराजाबद्दल जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर महाराज जवळपास 15 ते 16 वर्षापासून गातेगाव येथे वास्तव्यास आहेत आणि महाराज गातेगावला आल्यावरच माझा खरा परिचय झाला, परंतु ते पहिल्यांदा चिकुर्ड्याला आले। माझ्या अगोदर काळेसाहेबांचा त्यांचा परिचय झाला। चिकुर्ड्यामध्ये कथा झाली पहिली त्यांची आणि त्यानंतर जेव्हा गातेगावला कथा झाली त्यावेळेस माझा त्यांच्याशी परिचय झाला। महाराज गातेगावला आल्यापासून ते आमूलाग्र बदल गावचा झालाय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराज आल्यापासून बदल हा म्हणजे सांगून खरं वाटणार नाही इतका दिसण्यात फरक आहे। खूप म्हणजे त्या भागातच मूळ फक्त गातेगाव म्हणूनच नाही तर त्या भागाचा सुद्धा इतका म्हणजे परिवर्तन लोकांमध्ये घडलंय की बरेच लोक महाराजाशी जोडल्यापासून काय काय बदल झाले ते खरोखर ते लोक जर भेटतील तर ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतात असं आहे। म्हणून महाराज आमच्या गावाला आले हे आमच्या गावचं खूप मोठं भाग्य आहे। आमच्या गावाला एक पूर्वीपासून सद्गुरू नारायण महाराज हे गातेगावला पूर्वीपासूनच होते, जे की सगळे आमच्या गावाचे गुरु होते। खूप त्यांचा जो आशीर्वाद प्रत्येक माणसाला लागलेला आहे त्या गातेगावच्या, परंतु त्यांची उणीव मधल्या काळात खूप भासत होती त्या गावाला आणि हे महाराज आल्यापासून असं वाटायला लागलं की सद्गुरू नारायण महाराजांनी बहुतेक आमच्या गावासाठी दुसरा जन्म घेतला आहे आणि तेच पात्र सध्या समोर आहे। म्हणून आपल्या समोर महाराजाला कोटी कोटी वंदन। आपल्या समवेत आहेत देवतळा येथील अटल समाजचे प्रमुख संत महंत गिरी महाराज आणि त्यांच्याशी आपण थेट संपर्क स्वागत आहे महाराज। आणि या कथेमध्ये
या महाराजामध्ये वेगळं वैशिष्ट्य काय वाटलं की जे आपल्याला जाणवलं? त्याला उत्तर प्रखर महत्व आणि वैराग्य. आपल्या समोर आदरणीय गिरीजी महाराज, सदानंद गिरीजी महाराज देवतळा इथून उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण खूप संपर्क महाराज श्री स्वागत आहे. हे सत्संग इतकं मोठं झालं त्यापासून काय कारण आहे? काय आवडलं याच्यात? सत्संग नगरीमधून काही रसिक श्रोते अर्थात भाविक भक्त त्यांच्याशी आपण संपर्क साधतो. आपण थेट त्यांच्याकडे जाऊ की या सत्संगामधून काय वाटलं ते सांगा. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. आणि सत्य हे पदाला कठीण असं समाधान औषध असावं. दिसायला तो अनुभवाला तुबोट आहे, अनुभूती आनंदाची आहे, त्यामुळे बोलणं प्रखड आहे, मनाला दुखी लागते, परंतु त्यामध्ये मी शिकतो. वास्तविक पाहायला गेलो अनेक पाहतो एवढा समाज भावांचं बोलणं तरी आखण्यात असलं तर त्याच्या मागे समाजिकाची आणि प्रत्येकाच्या काळजी. नमस्कार, मी विशाल जाधव, नगरसेवक. आज आपण गेली 7 दिवस पाहताय आपल्यासाठी राधाकृष्ण सत्संग समितीने हा भव्य दिव्य असा एवढा मोठा 4 एकरमध्ये जो सभामंडप मारून सगळ्यांसाठी हा सत्संग आयोजित केला. या सत्संगासाठी दररोज 10 ते 15,000 लोकांनी भाविकांनी उपस्थिती लावलेली आहे. मी गेली 10 वर्ष झालं बाबाजींच्या सानिध्यात आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी जसं पाहतो लातूरमध्ये मी हा पाहिलेला सत्संग सगळ्यात मोठा सत्संग आहे असं मी आणि या परिसरातील अनुभव घेतलेले सर्व भाविक म्हणतात. इथं एकदा आलेला भाविक दुसऱ्या दिवशी त्याला कोणी सुद्धा बोलवायची गरज भासली नाही. तो ऑटोमॅटिकली स्वतः या सभा मंडपाकडे स्वतः आकर्षित झालेला आहे. या 7 दिवसाच्या जी काही बाबांच्या वाणीतून भागवत कथा झाली तर माझ्या जी आजूबाजूला तुम्ही गर्दी पाहताय तर सगळे भाविक हे एकदम आपलं देहभान विसरून या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांनी खूप असा आनंद लुटलेला आहे. आपण नेहमी सगळे सत्संग पाहतो, सगळे सप्ताह पाहतो. आपण अन्नदान वगैरे ह्या गोष्टी तर नेहमी सर्व कथेमध्ये आयोजित असतातच, परंतु आगळा वेगळा ज्ञानाचं भोजन पूर्ण बाबांनी पूर्ण ज्ञानाची मेजवानी सर्व भाविकांना दिली असं मला वाटतं. आणि या सत्संगामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जे बालक कृष्ण म्हणून बाबांनी बोलवलं होतं ते आमचे द्वितीय चिरंजीव. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्यासारखा नशीबवान मीच आहे असं मला नक्कीच वाटतं. बाबांच्या आशीर्वादामुळं आम्ही फक्त नावारूपाला ही समिती होतो, परंतु हे आमच्या हातून बाबांनीच करून घेतलेला हा सत्संग आहे असं मला वाटतं. सर्व लोकांचं प्रेम याच्यामुळं हा भव्य दिव्य असा हा सत्संग इथं सर्वांमध्ये घडलेला आहे. आणि यानंतरच्या काळात सुद्धा आम्ही अशीच मेजवानी लातूरकरांसाठी कशी देता येईल याचा नेहमी प्रयत्न करतो. या कार्यक्रमासाठी सर्व आमचे पत्रकार बंधू, सर्व पोलीस यंत्रणा, अग्निशामक दल, सर्व डॉक्टर्स यांचा आम्हाला खूप 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 सहकार्य भेटलं. यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णत्वास नक्कीच गेला नसता. यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम खूप खूप उत्कृष्ट झाला. जरी काही यामध्ये कमी असेल, जरी काही कमी वाटले असेल तर ती पूर्ण आमची समितीची चूक आहे किंवा
तो आम्ही कमी पडलो असं आम्ही त्याला मानतो आणि जे काही सर्व चांगलं झालं ते फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे झालं असं आम्ही मानतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार, मी सुरेश पवार, माजी महापौर. लातूरमध्ये आदरणीय बाबांच्या कथेच्या निमित्तानं या सत्संग मंडळाचे, राधाकृष्ण सत्संग मंडळाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय अध्यक्ष बोराजी, सन्माननीय भुके साहेब, विशाल जाधव, दगडे पाटील, सिद्धू, आम्ही सर्वजण म्हणजे एकूण 17 ते 18 जे सदस्य मंडळ या ठिकाणी लातूर शहरामध्ये बाबाची कथा, श्रीमद भागवत कथा ही लातूरमध्ये व्हावी अशी सगळ्यांनी कल्पना मांडल्यानंतर बाबांनी त्याला होकार दिला. आणि आज आपण पाहतो की बघत बघत गेली 1.5 महिना या कथेच्या नियोजनामध्ये सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर 25 तारीख ते 1 तारीख या काळामध्ये या भागामध्ये ही भागवत कथा या ठिकाणी बाबांच्या या सुंदर वाणीतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे या कथेचा अनुभव खूप चांगला सगळ्यांना मिळाला. बाबांनी सत्य काय असतं जीवनामध्ये आणि सत्याने वागल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या सगळ्या गोष्टीचा अनुभव बाबांनी या कथेच्या माध्यमातून दिला. खरं म्हणजे आम्ही सगळे भाग्यवान आहोत. या परिसरातल्या लोकांना श्रीमद भागवत कथेचं अभ्यास आणि या ठिकाणी ज्ञान त्यांना मिळाला. आपल्यासोबत संयोजन समितीचे सदस्य श्री रामजी बाबूराव जाधव उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. या कथेच्या अनुषंगाने या कथेचं वेगळं पण काय वाटतं? या कथेच्या संदर्भात सांगायचं म्हटलं सर्व अनुयायांना जो ज्या ज्ञानाची गरज या सध्याच्या पिढीला कलियुगामध्ये जी आवश्यक होती ती अमृतवाणी आदरणीय परमपूज्य आद्यगुरू विद्यानंद सागर बाबांच्या वाणीतून या कथेच्या माध्यमातून लातूरवासियांना व अनुयायांना मिळाली. आणि या कथेच्या माध्यमातून समाज जागरण हे मोठ्या प्रमाणात आणि एकमेकाशी ऋणानुबंध जोडण्याचा हा संकल्प जो आहे तो बाबांच्या माध्यमातून साध्य झालेला आहे. माध्यम वृत्त सेवा या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.